वर्ष दिली काय ठीक आहे. हां. आता 50 वर्षांचा नगर परिषदेने हा उकरून काढत आणि ते बांधकाम करून दिलं आता बांधकाम झालेलं आहे. काय बांधकाम आपण करणार? झाली काशीपीठ ठीक आहे. काशीपीठ देऊळच्या खालचं बांधकाम चालू ठीक आहे. आहे. हां. महाराज वर्ष ठीक आहे. हां. आणि त्याने घेऊन आम्ही सगळं केलेलं आहे. आता हा वाद उकरून काढत तुळजापूर येथे वीरशैव जंगम मठ ट्रस्टी हैदराबाद एंडोमेंट ॲक्ट 1149 फसलीनुसार नोंदणीकृत झालेली धार्मिक संस्थेची जागा आहे. या जागेत महाराष्ट्र शासनाने 1962 साली तहसीलदारच्या अध्यक्षतेखाली ट्रस्टची स्थापना केली आणि नगर परिषदेने या ठिकाणी असलेल्या 2364 चौरस मीटर जागेपैकी 731 चौरस मीटर जागेवर 57 वर्षापूर्वी भाजी मंडईचे आरक्षण टाकले आणि त्यानंतर कागदोपत्री कारवाई करत 1978 साली भूसंपादनाचा निवाडा व कागदोपत्री त्या जागेचा ताबा पावती करण्यात आली. त्यावेळी त्या जागेचे ट्रस्टचे अध्यक्ष तहसीलदार होते. त्यांच्या परस्पर ही सर्व कारवाई करण्यात आल्यामुळे त्यांनी 1970 ते 1976पर्यंत तत्कालीन सर्व तहसीलदार त्या काळातले त्यांनी महाराष्ट्र शासनाची पत्रव्यवहार करून या विरोधात आपला निर्णय कळविला. तरीही त्यांच्या परस्पर ही कारवाई करण्यात आल्यामुळे 1976 साली नगर विकास मंत्रालय मुंबई यांनी नगरपालिकेच्या या कारवाईला स्थगिती दिली आणि त्यानंतर 1978 साली झालेल्या भूसंपादनाच्या निवाड्यानंतरही महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास मंत्रालयाने 1978 व 1983 साली या ठिकाणी स्थगिती दिली आणि नगर परिषदेने या जागेचा ताबा व मालकी मान्य करत 1984 ते 2025पर्यंत 6 वेळा बांधकाम करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. नगर परिषदेने त्या काळात केलेल्या भूसंपादनाच्या निवाडीची रक्कम आज तगायत जंगम मठ ट्रस्टकडे कधीही अदा करण्यात आलेली नाही. तसेच दुसरी बाब म्हणजे या जागेचा ताबा आज तगायत ट्रस्टकडेच कायमस्वरूपी आहे आणि यानंतर नगर परिषदेने 1997 ते 2002 या काळात सर्वानुमते विविध ठरावाद्वारे या जागेवरचं आरक्षण उठवून ही जागा जंगम मठाकडे कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच नगरपालिकेने महाराष्ट्र शासनास कळविलेले आहे. यानंतर 2010 साली आम्ही त्या जागेचा 2010 साली तुळजापूर शहरांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला. या आराखड्यात नगर परिषदेने ही जागा सार्वजनिक हेतूने मठाकडेच कायम ठेवण्यात आली आणि तसे विकास आराखडे नमूद केला व जागेचा समावेश केला. त्यानंतर 2024मध्ये संपूर्ण जागेला बांधकाम करण्यासाठी नगर परिषदेने परवानगी दिली आणि त्यानुसार आम्ही नगर परिषद जी वादग्रस्त जागा आहे म्हणतात त्या जागी आम्ही बांधकामही केलेलं आहे. 2025 साली पुन्हा रिवाइज्ड प्लॅनसुद्धा त्यांनी मंजुरी दिलेली आहे. असे असताना नगर परिषदेने 10 जुलै 2026 रोजी या ठिकाणी सर्वसाधारण सभेत झालेल्या मीटिंगमध्ये या जागेचा भूसंपादन निवाड्याचा विषय करत जे 50 वर्षापूर्वी झालेलं आहे तो निवाड्याचा विषय करत बांधकामास जे सध्या उर्वरित जागेचे बांधकाम सुरू आहे या जागेची स्टे दिला किंवा स्थगिती करा म्हणून नोटीस दिलेली आहे. या विरोधात आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन दिलेलं आहे. जातीय तणाव वाढवणे आणि राजकारण करणे ह्या पद्धतीनं ह्याने चालू केलं आणि ह्याचे ठराव घ्यायला लागले परस्परच. तर त्यांचा अधिकार आहे, त्यांच्या अधिकारात सगळे ठराव त्यांच्यासाठी म्हणजे सामान्य जनतेवर अन्यायकारक आहे आणि समाजावर अन्यायकारक आहे. अल्पसंख्याक समाज आहे आणि अल्पसंख्याक समाजाला तुम्ही योग्य न्याय द्यायला पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळावा एवढीच अपेक्षा. पुढची भूमिका काय असणार आहे तुमची? नाही, आमची भूमिका शासनात जर बरीच न्याय मागणार ना पुन्हा काय करायचं जे आहे ती नाही त्यांनी जर अजून पुढं वाढेल तर आम्हालाही जावं लागणार, त्यांना उत्तर द्यायला जावंच लागणार आहे. होणाऱ्या बाजाई मंडईच्या जागेसंदर्भात सगळ्याची कागदपत्र दाखल करून त्यांनी मंडई मानत आहेत पण तसं काहीही नाही. त्याच्या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेले आहे आणि आम्हाला योग्य तो न्याय मिळावा. जर न्याय नाही मिळाला तर आम्ही आंदोलनाचा इशारा दिला.